नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज ज्या पद्धतीनं आपल्या दळणवळणासाठी आणि आपल्या प्रवासासाठी एस टी महामंडळ हे आपल्याला पर्यायी साधन आणि सगळ्यात सोपं साधन म्हणून पाहिलं जातं। या महामंडळाच्या वतीनं आम्हाला ज्या पद्धतीचे प्रवास सुखकर आणि सुलभ होण्यासाठी शासनाने निर्मित केलेलं हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, परंतु आज हे परिवहन महामंडळ हे ब्लॅकमेलिंगच्या परिधीत उतरले। त्या पद्धतीच्या ब्लॅकमेलिंग या महामंडळाकडून होत आहेत आणि सर्वसामान्य माणसाचा खिसा कशा पद्धतीनं खेचला चाललोय आणि कशा पद्धतीने त्याची लूट होते ना, याची स्पष्ट परिणाम आम्हाला समोर दिसत आहेत। कारण ज्या पद्धतीने इलेक्ट्रिकल बसचं आगमन प्रत्येक डेपोत झालं, विशेषतः बीड ते संभाजीनगर धावणाऱ्या गाड्या, नॉनस्टॉप गाड्या चालणाऱ्या या ठिकाणी आता या इलेक्ट्रिकल बसचा भडीमार करून, इलेक्ट्रिकल बस उभा करून, जरी या पर्यावरणाला जरी पूरक असतील तरी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला पूरक नाही। कारण की या बसेस नॉनस्टॉप ठेवल्यामुळं अपरिहार्यानं याच्यात लोकांना बसावं लागतं आणि याचाच फायदा आज महामंडळ चांगल्या पद्धतीने घेत। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची दळणवळणाची व्यवस्था ही समाजाला सुस्कर आणि व्यवस्थित करायला हवी, समाजाला परवडणारी करायला हवी, लोकांची खिशे वाचवणारी करायला हवी, पण या उलट आता याचे पाढे उलटे गिरवण्यात येत आहे। आज खऱ्या अर्थानं जर एस टी महामंडळाची विवंचना करायची ना, तर विवंचना करताना अनेक विषय समोर येतील, पण प्रमुख जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी प्रत्येक गावापर्यंत पोहोचणारी ही व्यवस्था। ज्या पद्धतीनं सामाजिक भूमिकेत ही दळणवळण व्यवस्था सर्वसामान्याला एक आधारभूत घटक वाटू लागली, तेव्हाच सर्वसामान्य लोकांनी आपल्या दळणवळणासाठी किंवा आपल्या प्रवासासाठी याला आजही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मागणी असणारी महामंडळ आहे किंवा सगळ्यात नफ्यात असणारे हे महामंडळ आहे। परंतु ज्या पद्धतीनं राजकारण्यांनी आणि सर्व अधिकाऱ्यांनी याचा राख रांगोळी केली आहे ना, त्याचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं या सामाजिक व्यवस्थेला लागलेला हा कलंक आहे की काय असंच भासू लागतं। आज ज्या पद्धतीनं राजकारण्यांनी आपल्या मत आणि मताक्यासाठी योजनांच्या खैराती वाटल्या, योजनांची भरमसाठ योजना मांडून ठेवल्या, परंतु अंमलबजावणी करताना आणि किंवा त्याच्यातली ज्या पद्धतीची भूमिका समाजासाठी गरजेची आहे त्याची तपासणी करताना मात्र आहेत त्या साधनामध्ये तुम्ही भागून घ्या अशी बतावणी केली जाते। आणि वास्तविक स्वरूपात हे सत्य आहे की ज्या पद्धतीने तुमच्याकडे मागणी वाढेल त्या पद्धतीने तुम्हाला सुविधा पोहोचवावी लागतील, परंतु आज सुविधेच्या नावाने काय आहे, तो सुविधेच्या नावाने काढलेल्या योजना आहेत। योजनेच्या माध्यमातून एका गाडीत 100, 125, कधी 140 पर्यंत संख्या प्रवाशांची एका गाडीत जस काय गुरढोरं कोंडली या पद्धतीने होऊन बसते। पण त्याच प्रवासासाठी सुखकर करण्यासाठी फक्त सिटिंग कॅपॅसिटी जेवढी आहे, म्हणजे बस आसनच व्यवस्था जेवढी आहे तेवढेच लोक बसून जर धावणारी बस असेल तर ते प्रवाशांसाठी सुलभ आहे आणि चालक आणि वाहकासाठी सुद्धा सुलभ आहे। परंतु ह्या विपरीत त्याच बसमध्ये पाहिजे तेवढे प्रवासी ठोसून ती बस प्रवास करते। कदाचित त्यावेळेस कधी कधी ते वाहकाच्या सुद्धा अंगलट येण्याचा, कारण की एखादा बिन तिकिटाचा प्रवासी सापडला तर पुन्हा त्याचे 3 इन्क्रिमेंट जाण्याची भीती वाहकाला जास्त असते। पण तो दुसरीकडं ज्या पद्धतीनं या योजनेचा वापर खोट्या पद्धतीने होतोय, प्रत्येक नागरिक आपल्या सुविधेसाठी, आपल्या फायद्यासाठी आपली वय वाढून घेऊन, दिव्यांग प्रमाणपत्र आणून आणि अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या लाटण्याचा प्रयत्न या सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहेत। वास्तविक स्वरूपात जी व्यवस्था, जी उपाययोजना ज्या लोकांसाठी केली त्या लोकांनी याचा फायदा घेतला तर काही वाटत नाही, पण बोगस पद्धतीनं फिरणारे दिव्यांग, बोगस असणारे ज्येष्ठ नागरिक,
बोगस असणारे अर्ध तिकीटचे लोक उपभोक्ते असे जर तुमच्या गाडीत बसलेले असतील आणि तुम्हाला पूर्ण तिकीट काढून जर उभा करून प्रवास करण्याची वेळ देत असेल तर निश्चित तुमची तळपायाची आग मस्तकाला जाते. अशा विविध रंगांनी विविध आयामांनी जर नटलेली ही महामंडळाची योजना आपल्या समोर जर मांडत असतील आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रिकल बसचा वापर करून सर्वसामान्य माणसाचा जो आर्थिक शोषण करणारी व्यवस्था जर निर्माण होत असेल तर ह्या सगळ्या योजनेनं या सगळ्या महामंडळाला काय म्हणावं. वास्तविक स्वरूपात ज्या वेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व या परिवहन महामंडळाचे अध्यक्ष श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब यांनी या सगळ्या योजना आणि सगळ्या उपाययोजना या जनतेच्या भल्यासाठी काढल्या होत्या, पण आज वरच्यावर ज्या पद्धतीच्या परिस्थित्या या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस भोगतोय याची हाल होत आहेत, त्या माणसाच्या खऱ्या अर्थानं त्याच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर सर्वसामान्य माणूस या सगळ्या योजनेपासून भरडल्या चाललाय याचीच परिणिती मिळते. आणि या सगळ्या गोष्टींची व्यवस्था जर समाजासाठी सुखकर नसेल तर मग या खैराती वाटून सर्वसामान्य माणसाला काय मिळवलं जातं. कारण या सगळ्या योजना तुम्हाला करायच्या असतील तर त्याला कागदावर व्यवस्थित मांडणी झाली पाहिजे. ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा ज्या लोकांसाठी की तुम्ही एक व्यापक दृष्टिकोन ठेवलाय त्यांना तीर्थयात्रेचा फायदा मिळावा यासाठी केलाय, परंतु आज वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीची प्रयोग त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी सुरू केले ते खऱ्या अर्थानं समाजात दरी निर्माण करणार आहेत. आणि या संदर्भात जर खऱ्या अर्थानं जर एक ज्या पद्धतीनं महामंडळाला बसणारा तोटा तो महामंडळाला शासनाकडून जरी भरून निघत असेल तरी शासनाच्या या भरणाऱ्या तोट्यापेक्षा सर्वसामान्याच्या यातना या फार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ही यातना मुक्त प्रवास सर्वसामान्य माणसाला देण्यात आला तर खऱ्या अर्थानं या योजनेचाही उपभोग होईल आणि सर्वसामान्य माणसाची पीडा ही संपुष्टात येईल. परंतु या सगळ्या गोष्टींचं घेणं देणं आम्हाला काहीच राहिलेलं नाही. आहे त्या कर्मचाऱ्यामध्ये भागवा, आहे ती यंत्रणा वापरा आणि सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने नेता येईल ते गुराढोरासारखं न्या, नाही तर टपावर बसून न्या. आमचं ह्याच्याशी दुमत नाही. आणि आज ज्या पद्धतीचं एसटी महामंडळावर जे संकट ओढावत आहे की आज ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांची निवृत्तीची संख्या जास्त आणि निवृत्तीची संख्या जास्त कारण की भरत्या अजून झालेल्या नाहीयेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा आज ज्या पद्धतीची भूमिका तुटवडा होत आहे, ज्या पद्धतीचा प्रत्येक डेपो समोर हा मनुष्यबळाचा समस्या उद्भवत आहेत, या समस्यांना कुठंतरी शासन पटलावर यावं आणि शासनाने ज्या पद्धतीने फोफावलेली बेरोजगारी आणि वाढती महागाईच्या विळख्यात अडकलेला हा तरुण या ठिकाणी रोजगाराला लावावा हीच नम्र विनंती. नमस्कार.